आज आपण बनवतोय पोहे। तर हे पोहे महाराष्ट्रात खूपच असे फेमस आहे। सकाळी नाश्त्याला असो की कोणी पाहुणे आलेले असो, सर्वात जास्त फेमस तर हे मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी बनवले जातात। असे हे पोहे सर्वांना हवेसे आवडणारे पोहे, महाराष्ट्रीयन स्पेशल पोहे आज लगेच आपण बनवू। तर नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। हो, तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग बनवू स्वादिष्ट असे पोहे। लेट्स गो। आता इथे सर्वात आधी आपल्याला पोहे गाळून घ्यायचे आहे। पोहे गाळून घेतल्यानंतर आता निवडायचे आहे हे पोहे। 250 ग्रॅम पोहे आहे हे। आणि पोहे गाळून घेतले, छान निवडून घेतले। त्यानंतर एका खोल भांड्यामध्ये आता आपल्याला यांना भिजत घालायचे आहे आणि पाणी टाकून तर भिजत घालायचे आहे, म्हणजे फक्त 2 ते 3 मिनिट भिजत घालायचे आहे यांना। आणि नंतर सर्व पाणी असं काढून घ्यायचं। जास्त वेळ भिजत घालायचं नाही आहे, फक्त 2 ते 3 मिनिटच। 2 ते 3 मिनिटानंतर हे पोहे आता आपण पाणी काढत आहे या पोह्यांचं सर्व असं। आणि पाणी काढल्यानंतर एका साईडला ठेवून द्यायचं आहे पोहे। नंतर आता एका साईडला ठेवल्यानंतर आता हे 2 कांदे आहेत, त्यांना कट करून घेऊ छान बारीक। नंतर एका कढईमध्ये आपण घेतलेलं आहे 3 पळ्या तेल टाकायचं, आपल्या आवडीनुसार टाकायचं। इथे आपण 3 पळ्या तेल टाकत आहे। 3 पळ्या तेल टाकल्यानंतर टाकायचे आहे इथे हे साहित्य आहे सर्व। आणि नंतर टाकायचे आहे शेंगदाणे, आवडीनुसार घ्यायचे। शेंगदाणे खूप छान लागतात पोह्यांमध्ये। आधी शेंगदाणे टाकण्याचं कारण हेच की ते छान तळले जातील आणि छान खरपूस असा स्वाद येतो त्यांना। मग आपण टाकत आहे जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी छान फुलल्यानंतर टाकायचा आहे आपल्याला आपण जे बारीक केलेला होता कांदा, तो कांदा टाकायचा आहे बारीक असा चिरलेला। आणि इथे आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायच्या आहे मिरच्या। इथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहे, छान बारीक कट करून घेतले आहेत त्यांना। आणि रंग बदलेल तर पोह्यांना छान स्वाद येण्यासाठी इथे आपण टाकत आहे कढीपत्ता। कढीपत्ता बगैर अपूर्णच खरंच पोहे। कढीपत्त्याने छान स्वादही येतो आणि सुगंधही पोह्यांना। नंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकत आहे। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्यांना छान असं मिक्स करून घेऊ पोह्यांना। नंतर आता इथे आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे अर्धा चमचा सोप टाकायची आहे आणि ती पण छान इथे मिक्स करून घेऊ। आणि मिक्स झाल्यानंतर आता हा मसाला छान तळला गेलेला आहे, म्हणजे कांदा, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे वगैरे छान झालेले आहेत। नंतर आता हळद टाकू इथे आवडीनुसार आपल्या। आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर ती हळदसुद्धा आपण इथे छान असे भाजून घेऊ। आणि आता आपल्याला टाकायचे आहे हे सर्व पोहे टाकून घेऊ आपण याच्यामध्ये सर्व असे। खरंच खूप अशी ही सोपी पद्धत आहे पोहे करण्याची आणि लगेच असे पोहे बनले जातात। मी आधीही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये खूप असे फेमस आहेत हे पोहे, तर तुम्ही पण खरंच नक्कीच बनवा, लगेच असे बनले जातात, स्वादिष्टसुद्धा आहे। मुलांच्या डब्यावर किंवा सकाळी नाश्त्याला हे पोहे आपण बनवता आणि प्रत्येकाच्या घरी तर हे बनलेच जातात। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ पोहे। हे बघा किती छान असा रंग आलेला आहे पोह्यांना। खूप असे काही लगेच हे पोहे बनले जातात, काही न खटाटोप न करता। आता आपण कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊ। आता आपण टाकत आहे कोथिंबीर। वाह, बघा किती छान असे सुंदर असे आपले पोहे तयार झालेले आहेत। आणि दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा खूप असे छान लागतात हे पोहे। तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि प्लीज कमेंट्समध्ये नक्कीच सांगा। आता आपल्याला हे पोहे तयार झालेले आहेत, तर पोह्यांची प्लेट आपण सजवू मस्तपैकी। पोह्यांवरती आपण बारीक शेवसुद्धा घेऊ शकतो। आपण आता पोहे सर्व एका प्लेटमध्ये टाकून घेतलेले आहे। नंतर आता आपल्याला हा आहे पोह्यांचा मसाला, त्याच्यावरती थोडंसं असं टाकायचा, खूप भारी स्वाद येतो याच्याने। थोडासा टाकलेला आहे आपण पोह्यांचा मसाला। नंतर आता आपण आपल्या आवडीनुसार इथे टाकत आहे बारीक शेव। बारीक शेव टाकल्यानंतर खिसलेलं खोबरंसुद्धा टाकायचं आहे आपल्याला।
किसलेलं खोबरं टाकून घेऊ आपण. वा, किती छान! बघून तर खूप असं खावंसं वाटत आहे. हे पोहे मी आता सर्वांना, माझ्या घरी सर्वांना खायला देते. तुम्ही पण नक्कीच बनवा. तर मग लगेच भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.